नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मी आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण नागरिकत्व सिटिझनशिपबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर नागरिकत्वाचा अर्थ आणि त्याचं महत्त्व बघणार आहोत. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 5 ते 11 बघणार आहोत. त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 बघणार आहोत आणि काही MCQ आपण सोडवणार आहोत. तर सुरुवात करूया. नागरिकत्व तर आपल्या देशाचे जे राहणारे सामान्यपणे लोक आहेत त्यांना नागरिक असं म्हटलं जातं आणि या नागरिकांना काही हक्क प्राप्त होतात, काही अधिकार प्राप्त होतात की जे परकीय व्यक्तींना नसतात. तर परकीय व्यक्तींमध्ये दोन प्रकारचे परकीय व्यक्ती असतात. एकतर काही मित्र राष्ट्रातले असतात आणि काही शत्रू राष्ट्रातले असतात. शत्रू राष्ट्र म्हणजे जर आपल्या देशाचं युद्ध एखाद्या देशाशी चालू असेल तर युद्ध काळामध्ये त्या देशातील जे नागरिक आहेत ते म्हणजे शत्रू राष्ट्र आणि त्यांना सर्वात कमी अधिकार असतात. त्यांना कधीही अटक होऊ शकते आणि जे मित्र राष्ट्रातील आहेत, सामान्यपणे इतर सर्व राष्ट्र हे मित्र राष्ट्र आहेत, त्यांना फारसे अधिकार नसतात. मात्र सर्वाधिक अधिकार हे भारताच्या नागरिकाला असतात. तर हा फरक आहे, परकीय व्यक्ती आणि नागरिक यामध्ये फरक आहे. तर आपण सविस्तरपणे बघूया की कोणकोणते अधिकार आपल्याला घटनेने दिलेले आहेत. तर कलम 15मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही प्रकारे भेदभावापासून संरक्षणाचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे कलम 15नुसार आपल्यासोबत जर भेदभाव करत असेल कोणी तर त्यापासून रक्षणाचा आपल्याला हक्क आहे. त्यानंतर कलम 16नुसार सार्वजनिक सेवांमध्ये समान संधीचा हक्क आहे. म्हणजे जे काही सरकारी नोकऱ्या आहेत त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान संधी त्याचा हक्क आपल्याला कलम 16नुसार मिळालेला आहे. कलम 19मध्ये विविध हक्क आपल्याला मिळालेले आहेत. स्वातंत्र्याचे हक्क, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे, संघटन स्वातंत्र्य आहे, वास्तव्य, व्यवसाय आणि प्रवास अशा प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहेत. मध्ये अभिव्यक्तीमध्ये आपण आपलं मत व्यक्त करू शकतो निर्भयपणे, आपण संघटना तयार करू शकतो, देशात कुठेही आपण प्रवास करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हक्क मिळालेले आहेत. त्यानंतर कलम 19नुसार सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला मिळाले, म्हणजे आपली संस्कृती जोपासण्याचा आपल्याला हक्क मिळालेला आहे. त्याचप्रमाणे नागरिकत्व अधिकार तर आपल्याला मतदान, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लढण्याचा आपल्याला हक्क मिळालेला आहे. त्याचप्रमाणे संसद सदस्य, विधानसभा सदस्य बनण्यासाठी आपण निवडणूक लढू शकतो आणि सर्वोच्च पदं जी आहेत जसं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशी पदं आपण पात्रता जर असेल तर त्यानुसार आपण भूषवू शकतो. सर्वोच्च पदापर्यंत नागरिक म्हणून आपण तिथं पोहोचू शकतो. मात्र हा अधिकार विदेशी लोकांना नाही आहे. जो भारतीय असेल, भारताचा नागरिक असेल तोच या पदापर्यंत पोहोचू शकतो. तर कलम 29 व 30नुसार आपल्याला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क मिळालेले आहेत. म्हणजे जर अल्पसंख्याक असेल तर ते अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. आता अधिकाराबरोबरच काही कर्तव्यही असतात. नागरिकांची कर्तव्ये तर आपल्याला कर भरणे हे आपलं कर्तव्य आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे म्हणजे जे काही राष्ट्रगीत आहे, त्यानंतर राष्ट्रध्वज आहे, ही जी आपली राष्ट्रीय प्रतीक आहेत यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर देशाचे रक्षण करणं, जेव्हा देशाला गरज असेल तेव्हा आपण देशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे सुद्धा कर्तव्य आहे. कारण हक्क
हे कर्तव्याच्या जोडीने येत असतात. अशा प्रकारे आपल्याला नागरिकत्वाचं महत्त्व कळलेलं आहे की आपण जर नागरिक असू तर आपण मोठमोठी पदं भूषवू शकतो, निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो आणि विविध प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला मिळतात. आता आपण राज्यघटनेतील नागरिकत्वासंबंधित ज्या तरतुदी आहेत त्या बघणार आहोत. तर पहिलं आहे कलम 5. कलम 5नुसार ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला असेल तर तो भारताचा नागरिक होतो. तर 26 जानेवारी 1950पासून आपलं संविधान लागू करण्यात आलं आणि या तारखेच्या वेळेस जी परिस्थिती होती त्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर ज्याचा जन्म भारतात झाला आणि जो 26 जानेवारी 1950 पूर्वी सलग 5 वर्ष भारताचा रहिवासी होता त्याला कलम 5नुसार भारताचं नागरिकत्व मिळतं. त्यानंतर कलम 6. कलम 6 म्हणजे जो पाकिस्तानातून भारतात आला त्यासाठी तारीख आहे 19 जुलै 1948. पूर्वी जर तो भारतात आला असेल, त्याचं स्थलांतर जर 19 जुलै 48 पूर्वी झालं असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळतं. आणि जर 19 जुलै 48 नंतर तो भारतात आला असेल तर त्याला त्याची नोंदणी करावी लागते आणि नोंदणीपूर्वी जर तो 6 महिने भारताचा रहिवासी असेल तर कलम 6नुसार त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल अशी ही तरतूद त्यावेळेला करण्यात आली. त्यानंतर कलम 7मध्ये जो भारतातून पाकिस्तानात गेला आणि परत आला तर यासाठी सुद्धा तारीख आहे 1 मार्च 1947. म्हणजे 1 मार्च 1947 या दिवशी यापूर्वी जर तो पाकिस्तानातून भारतात परत आला असेल आणि तो 6 महिन्यापासून सलग नोंदणी करण्यापूर्वी भारताचा रहिवासी असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. त्यानंतर कलम 8. कलम 8मध्ये जे परदेशी भारतीय आहेत म्हणजे फाळणी होण्यापूर्वी तो भारतात जन्माला असेल, त्याचे आईवडील आजी आजोबा जर भारतीय असतील तर तो ज्या देशात जन्माला त्या देशाच्या भारतीय वकिलातीमध्ये त्याला नोंदणी करावी लागेल आणि त्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. नंतर कलम 9 आहे ते आहे स्वतःहून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर आपल्या देशाचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशामध्ये गेला आणि त्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर त्याला कलम 9नुसार तो त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारू शकतो. मात्र त्यामुळे भारताचं नागरिकत्व त्याला सोडावं लागतं. तर कलम 10नुसार जर नागरिकत्व आपल्याला एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल किंवा एखाद्याचं नागरिकत्व जर काढून घ्यायचं असेल तर त्यासाठी कायदा करावा लागेल. म्हणजे ते कायद्यानेच होऊ शकतं. संसदेच्या कायद्यानेच नागरिकत्वासंदर्भात काही तरतुदी करता येतील असं कलम 10मध्ये म्हटलेलं आहे. आणि कलम 11मध्ये नागरिकत्वासंदर्भात सर्व अधिकार संसदेला देण्यात आलेले आहेत. म्हणजे नागरिकत्वासंदर्भात संसद ही यंत्रणा आवश्यक असा कायदा करण्यास सक्षम आहे. त्याचे सर्व अधिकार संसदेला कलम 11नुसार देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण कलम 5 ते कलम 11 हे बघितलेले आहे. आणि आता यानंतर आपण नागरिकत्व अधिनियम नागरिकत्व कायदा 1955 बघणार आहोत. तर या कायद्यानुसार आपल्याला जर नागरिकत्व भारताचं प्राप्त करायचं असेल तर त्यांनी 5 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी कोणत्याही एका प्रकाराने आपल्याला भारताचं नागरिकत्व मिळवता येऊ शकतं. तसेच भारताचं नागरिकत्व जर गमावलं गेलं तर त्याची पण तरतूद या ठिकाणी दिलेली आहे की कोणत्या कृतीने ते नागरिकत्व गमावलं जाऊ शकतं. तर आपण बघूया नागरिकत्व कायदा 1955. तर त्यामध्ये जन्माने सर्वप्रथम आहे जर 26 जानेवारी 1950 नंतर ज्या व्यक्तीचा भारतात जन्म झाला तर ती जन्माने भारताची नागरिक बनते. 26 जानेवारी 1950 ही तारीख आहे. त्यानंतर जन्मलेला कोणताही व्यक्ती हा जन्माने भारताचं नागरिकत्व त्याला मिळतं. मात्र ही तरतूद 1 जुलै
1987 रोजी बदलण्यात आली. म्हणजे 1 जुलै 1987 पूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल त्याचे आईवडील भारतीय नसतील तरी पण त्याला भारताचं नागरिकत्व जन्माने मिळणार आहे. मात्र 1 जुलै 87 पासून त्यामध्ये थोडा बदल करण्यात आला आणि आईवडिलांपैकी एक जण भारतीय असावा अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आली. त्यानंतर 3 डिसेंबर 2004 पासून यात आणखी थोडा बदल करण्यात आला. तो असा की आई आणि वडील हे दोन्ही भारतीय असावे किंवा जर दोघांपैकी एकच जण भारतीय असेल तर दुसरा व्यक्ती हा अवैधरित्या स्थलांतरित नसावा. अवैधरित्या त्याचं स्थलांतर झालेलं नसावं, लिगली तो भारतात आलेला असला पाहिजे. आणि या जन्माने जी तरतूद आहे याला एक अपवाद आहे, तो म्हणजे परकीय देशाचे राजदूत. भारतामध्ये जे दुसऱ्या देशांचे दूतावास आहेत आणि त्या दूतावासामध्ये जे कोणी अधिकारी आहेत, डिप्लोमॅट्स आहेत, त्यांना जर मूल जन्माला आलं तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. आणि शत्रुराष्ट्राच्या नागरिकांनासुद्धा यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जन्माने नागरिकत्व कसं मिळतं हे आपण पाहिलं आहे. दुसरा प्रकार आहे वंशाने. तर भारताबाहेर जन्म म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला नाही, भारताबाहेर झाला, मात्र तो भारतीय वंशाचा आहे. भारतीय वंशाचा म्हणजे काय, तर त्याचे वडील भारतीय आहेत. तर ही तरतूद 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली होती की जरी भारताबाहेर जन्म झाला आणि त्याचे वडील जर भारतीय असतील तर तशा व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. तर ही तरतूद 9 डिसेंबर 92 पर्यंत होती आणि 10 डिसेंबर 92 पासून एक नवी तरतूद करण्यात आली की आई किंवा वडील यापैकी एक भारतीय असला पाहिजे. म्हणजे वडील, पूर्वी वडील होतं, त्यानंतर ही तरतूद दुरुस्त केली आणि आईसुद्धा चालेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीची आई भारतीय आहे, वडील भारतीय नाही आहेत आणि त्याचा जन्म परदेशात झाला तरीसुद्धा त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये आणखी थोडी दुरुस्ती करण्यात आली की जर विदेशात जन्म झाला तर त्या व्यक्तीला त्या मुलाच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत त्या देशातील भारतीय वकिलातीमध्ये नोंद करणं गरजेचं आहे. 3 डिसेंबर 2004 पासून ही तरतूद करण्यात आली की विदेशात जन्माला आला, आईवडिलांपैकी एक भारतीय आहे किंवा दोघे भारतीय आहेत, तरी देखील त्याला भारतीय वकिलातीमध्ये नोंद करणं गरजेचं आहे जन्माची. आणि जर 1 वर्षाच्या आत नाही करू शकला तर त्याला भारत सरकारची परवानगी लागेल नोंद करायला. म्हणजे अशा प्रकारे नागरिकत्व हे दिवसेंदिवस कठीण होत गेलं. भारताचं नागरिकत्व मिळवणं की जे आपल्याला आपल्या जन्माने सहजच मिळालेलं आहे ते मिळवण्यासाठी अशा अटी त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि सुजाण जर ते बालक ज्याला भारतीय नागरिकत्व वंशाने मिळालं आणि तो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तो ज्या देशात राहतो त्या देशाचं जर नागरिकत्व त्याच्याकडे असेल तर त्याला त्या नागरिकत्वाचा त्याग करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण जन्माने आणि वंशाने कशा प्रकारे नागरिकत्व मिळतं ते पाहिलं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे नोंदणीकृत. म्हणजे नोंदणी करून शासनाकडे आपण नोंदणी करू शकतो. जे व्यक्तींना भारताचं नागरिकत्व पाहिजे त्यांनी एक फॉर्म भरायचा आणि रजिस्ट्रेशन करून त्याला नागरिकत्व मिळून भारत सरकार देऊ शकतं. तर ते अशा कोणत्या व्यक्ती आहेत त्यांना मिळू शकतं. तर पहिला प्रकार आहे की तो जर भारतीय वंशाचा असेल आणि त्याचा जर 7 वर्ष भारतात निवास असेल तर तो अर्ज करू शकतो. तर दुसरा प्रकार आहे जे स्वातंत्र्यापूर्वीच विदेशात होते मात्र भारतीय वंशाचे आहेत, त्यांनासुद्धा हा हक्क आहे. त्यानंतर तिसरा आहे भारतीय नागरिकाशी लग्न आणि 7 वर्ष निवास. म्हणजे एखादी भारतीय मुलगा असेल आणि त्याने विदेशातली मुलगी पत्नी म्हणून आणली आणि ती जर लग्नानंतर 7 वर्ष भारतात राहिली तर एक नोंदणी करून तिला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. त्यानंतर भारतीय नागरिकांची अजाण आणि सुजाण मुले. जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या मुलांना आपोआपच भारताचं नागरिकत्व मिळतं.
नंतर PIO म्हणजे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचे लोक यांना देखील नोंदणीकृत पद्धतीने मिळू शकतं. आणि OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. OCI नावाचं एक कार्ड असतं, तर ते कार्ड ज्यांच्याकडे आहे म्हणजे ज्यांना 5 वर्ष भारतीय वंशाचे आहेत ते आणि जे 5 वर्ष भारतात राहिलेले आहेत त्यांना ते OCI कार्ड दिलं जातं. आणि त्यांना जर 12 महिने त्यांनी निवास केला असेल भारतात तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळतं. आणि OCIला आणखी बरेच अधिकार असतात OCI कार्डधारकाला, म्हणजे तो भारतात कधी पण येऊ जाऊ शकतो, राहू शकतो, अशा प्रकारचे ते OCI आहे. यानंतर आहे नागरीकरणाने. तर भारत सरकार काही व्यक्तींना भारताचं नागरिकत्व देऊ शकतं, मात्र त्यांनी या अटी पूर्ण केलेल्या पाहिजे. त्या अटी कोणत्या आहेत तर भारतीयांना नागरिकत्व देणारे देश, म्हणजे एखादी परदेशी व्यक्ती आहे आणि त्याला भारताचं नागरिकत्व हवं आहे, उदाहरणार्थ USA मधील आहे, तर जर USA भारताच्या नागरिकांना त्यांची सिटिझनशिप देत असेल तरच अशा देशातील व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकते. ही पहिली अट. दुसरं, त्याने भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर आधीच्या नागरिकत्वाचा त्याग करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याने फॉर्म भरण्याच्या आधी 12 महिने भारतात निवास असला पाहिजे. त्यानंतर मागील 14 वर्षापैकी 11 वर्ष भारतात निवास असला पाहिजे. त्याचं चरित्र चांगलं पाहिजे. 8व्या परिशिष्टामधील एका भाषेचं पुरेसं ज्ञान त्याला पाहिजे आणि नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याने भारतातच राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या या इतक्या अटी जो नागरिक पूर्ण करेल त्याला भारत सरकारनं भारताचं नागरिकत्व देऊ शकते. त्याला नागरीकरणाने किंवा नॅचरलायझेशनने मिळालेलं नागरिकत्व असं म्हटलं जातं. तर याला पण काही अपवाद आहे की कला, विज्ञान, साहित्य आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रामध्ये जर एखादी व्यक्ती नावलौकिक प्राप्त असेल, ती विदेशी व्यक्ती आहे पण त्याचं नावलौकिक आहे, तर त्याला भारताचं नागरिकत्व भारत सरकार देऊ शकते. माझ्या माहितीनुसार अदनान सामी हा जो गायक आहे याला या पद्धतीने नागरिकत्व मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे नागरीकरणाने नागरिकत्व कसं मिळतं तर या अटी ज्या व्यक्ती पूर्ण करतील त्यांना ते मिळतं. पुढचा प्रकार आहे भूमी अधिग्रहण. तर हा शेवटचा प्रकार आहे. तर भारतात जर काही परकीय भूमी सामील झाली तर भारत सरकार एक आदेश जारी करतं आणि त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं असतं की भारताचं नागरिकत्व कोणाला देण्यात यावं, त्यात कोणाचा समावेश करावा. तर उदाहरणार्थ पॉंडिचेरी, गोवा हे जे आहे हे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर त्या संबंधीची स्पेशल ऑर्डर भारत सरकारने काढली आणि तेथील नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 5 प्रकार पाहिले ज्याद्वारे आपल्याला भारताचं नागरिकत्व प्राप्त होतं. आता आपण पाहणार आहोत भारताचं नागरिकत्व गमावलं कसं जातं. पहिला प्रकार आहे त्याग करून. जर एखाद्याला भारताचं नागरिकत्व नको आहे तर तो भारताच्या नागरिकत्वाचा स्वतःहून अर्ज करून त्याचा त्याग करू शकतो. दुसरं आहे आपोआप रद्द. जर एखाद्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याला आपोआप त्याचं भारतातलं रद्द होऊन जातं. तिसरं आहे सक्तीने रद्द. 3 प्रकार आहेत: त्याग, आपोआप रद्द आणि सक्तीने रद्द. सक्तीने रद्दमध्ये भारत सरकार एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करू शकतं. तर ते केव्हा तर जर त्याने फसवणुकीने भारताचं नागरिकत्व मिळवलेलं असेल आणि ते जर सिद्ध झालं तर त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. दुसरं, एखाद्या व्यक्तीने संविधानाप्रती जर निष्ठा भंग केली तरीसुद्धा त्याचं रद्द करण्यात येतं. शत्रूसोबत संपर्क. भारतीय युद्ध काळात जो शत्रू असेल त्याच्याशी जर संपर्क केला, व्यापार केला तर त्याचं रद्द करण्यात येतं. त्यानंतर आहे नोंदणीने नागरिकत्व 2 वर्ष जेल. म्हणजे जर त्याला रजिस्ट्रेशन नोंदणीने नागरिकत्व मिळालं आहे आणि त्याला जर जगात कोणत्याही देशामध्ये 2 वर्ष जेल झाली तर त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. आणि भारताबाहेर 7 वर्ष सलग जर वास्तव्य केलं असेल, 7 वर्ष, तर भारताचं नागरिकत्व रद्द होतं. अशा प्रकारे आपण नागरिकत्व मिळतं कसं आणि गमावलं कसं जातं हे आपण बघितलं. आता आपण काही MCQ सोडवणार आहोत. तर या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? ती पुणे विद्यापीठात पदवी आहे? नाही, ही अट नाही आहे. तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला? बरोबर आहे. ती ब्रिटिश शिष्टमंडळात आली आहे? त्याच्याने मिळणार नाही. तर ती ब्रिटिश वकिलातीत नोकरीला आहे? याच्याने पण मिळणार नाही.
तर भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे आणि 7 वर्ष भारतात राहते असं ते आहे, त्यावेळेस तिला मिळेल. तर आपण पुढचं बघूया. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट नव्हती? तर भारतात अधिवास, भारतात जन्म, मातापित्यांचा भारतात जन्म ही नागरिक होण्याकरता अट नव्हती. अशा प्रारंभापूर्वी 5 वर्ष ही पण अट नव्हती. तर अशा प्रकारे मातापित्यांचा जन्म हे त्याचं उत्तर आहे. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? फसवणूक व खोटी माहिती मिळवून वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल हे सत्य आहे. कृतीतून व भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी केली असेल हे पण सत्य आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल हे सत्य आहे. भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केलं आहे, इथं 7 वर्ष पाहिजे. तर याचा पर्याय क्रमांक आहे 4. तर अशा प्रकारे आज आपण भारतीय संविधानातील 5 ते 11 कलम व नागरिकत्व अधिनियम 1955 मधील नागरिकत्व मिळते कसे आणि गमावले कसे जाते हे पाहिले व काही MCQ आपण सोडवले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपण अवश्य लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.